चला पुढील मॅच आपण सुरू करूयात. एका बाजूला साई श्रीरंबे संघ, दुसऱ्या बाजूला आपण धनंजय स्पोर्ट्स बुरबुशी हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला स्वप्नील देऊंगे, दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं गेलं तर शुभम पाटील अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. पहिला बॉल आपण साई श्रीरंबे संघाच्या माध्यमातून कोणता गोलंदाज टाकेल? साई श्रीरंबे. हॅलो आता गेला चला आपण मॅच सुरू करूयात. एका बाजूला धनंजय स्पोर्ट्स बुरबुशी संघ, दुसऱ्या बाजूला साई श्रीरंबे हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. इन ऍक्शन मध्ये स्वप्नील देऊंगे आणि गणेश पाटील सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. पहिला बॉल शुभम पाटील, पंचांचा ग्रीन सिग्नल. शुभम स्वप्नील स्ट्रायकर यांना पाहायला मिळतोय. पहिला बॉल स्वप्नील स्ट्रायकर यांना शुभम गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळेल. पहिला बॉल चांगला बॉल आता आलाय खरं तर एका धावेने धावफलक पुढे. टोटल धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो पहिल्याच बॉल वरती. त्यानंतर जर पाहायला गेलं तर पुन्हा एकदा आखून टपाचा बॉल. इथे पाहायला गेलं तर बॅक टू बॅक दोन निर्धाव बॉल आपल्याला हाताळताना पाहायला मिळालेत. शिवम पाटीलच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. त्याचबरोबर राजे ग्रुपचे प्रमुख कार्यकर्ते सन्माननीय विशाल काटेकर साहेब, आपलाही शुभ सन्मान आयोजन कमिटीच्या माध्यमातून मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. हा शुभ सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती स्वीकारायचा आहे. सन्माननीय विशालजी काटेकर साहेब, आपल्याला विनंती, आपला शुभ सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती स्वीकारायचा आहे. टोटल धावसंख्या झालेली आहे 6 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. सकाळच्या 17 पासून विशाल यांना जर आपण पाहिलं तर अगदी मुख्य व्यासपीठावरती आणखी एक चांगला स्ट्रोक आहे. इथे पाहिलं गेलं तर 6 धावा मिळतील या फटक्यामध्ये. स्वप्नील देऊंगेच्या बॅट मधून आला हा दर्शेदार उत्तुंग आसमानी टोला षटकार. अप्रतिम षटकार आपल्याला पाहायला मिळाला. बारा धावा धावफलकावरती. पुण्याचा चांगला बॉल सन्मान देण्याचा प्रयत्न केलाय स्वप्नीलच्या माध्यमातून. 5 बॉलचा खेळ समाप्त झालाय. टोटल धावा झाले 12. 5 बॉलचा खेळ समाप्त झाला. पुण्याचा चांगला स्ट्रोक. इथे निरंजन चूक करतोय, बॉल निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. येतो या षटकातील तिसरा षटकार. बॉलने दिशा बदलली. अगदी पाहायला गेलं तर ज्या पद्धतीने आपण टेप बॉल क्रिकेट पाहतो त्या पद्धतीने रबर बॉल क्रिकेट नेहमीच वाऱ्याचा फायदा, नेहमीच बॉल दिशा बदलत असताना आपल्याला पाहायला मिळतो आणि तोच ते प्रयत्न पाहायला मिळाला. बॉलने दिशा बदलली. बॉल अगदी क्षेत्ररक्षकाला बीट करून बॉल बाउंड्रीच्या बाहेर जात असताना आपल्याला पाहायला मिळाला. 18 धावा धावफलकावरती 1 षटकांचा खेळ समाप्त झाला. अठरा धावा धावफलकावरती.
चांगला बॉल. एक धाव. पुण्याचा चांगला स्ट्रोक. अप्रतिम फटका. काय फटका खेळला पहा. मनगटातील फ्लिक ऑफ द रिस्ट. बॅटवरती असलेला कॉन्फिडन्स स्वप्नीलच्या माध्यमातून दाखवलाय. KTPL रबर बॉलची स्पर्धा आली आहे. स्वप्नील देवगडचा खेळ कसा होईल हे सुद्धा महत्त्वाचं राहणार आहे. प्रत्येक संघ मालकांच्या सुद्धा नजरा या खेळाडूवरती जरूर पाहायला मिळतील. आपल्या संघामध्ये ॲज आयकॉन म्हणून या खेळाडूला घेण्यासाठी भरपूर मागणी असते. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर पुण्याचा चांगला स्ट्रोक. याही बॉलवरती बॉल निघून चालला. एक टप्पा बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धाब्यांसाठी 4 धाब्यांसाठी चौकार. PMPL ची स्पर्धा ॲज आयकॉन खेळाडूच्या यादीमध्ये या खेळाडूचं नाव होतं. तो संघ PMPL 1,51,000 रुपयांचा कॅश प्राईजचा मानकरी ठरलेला होता. धावा धापलकावरती आपल्याला पाहायला गेलं तर पुण्याचा चांगला फटका पहा. अप्रतिम स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. 6 धाब्याने षटकार आपल्याला पाहायला मिळेल. स्वप्नील देवगडे काय बॅटिंग करतोय हा खेळाडू. अप्रतिम स्ट्रोक. आतापर्यंत पाहायला गेलं तर चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून 35 धावा धावपलकावरती आहेत. त्याच्या बॅटिंगचा विचार केला तर अक्षरशः चौकार षटकारच त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालेत. 5 षटकार आणि 1 चौकार आपल्याला त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालाय. वैयक्तिक 34 धावसंख्या त्याच्या माध्यमातून. पुण्याचा चांगला बॉलने काठा बदलला. दिशा बदलली. डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉल नंतर धावपल्ला आपल्याला पाहायला गेलं तर 35 या धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल दुसऱ्या षटकामधील पुण्याचा फटका फसलाय. पाब लागेल. बॉल भरपूर उंच. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली अगदी स्टेडी आहेत. आणि घडलंय काय मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. चूक होत असताना आपल्याला पाहायला मिळते. इथे पाहायला गेलं तर त्याचबरोबर कराड क्रिकेट असोसिएशनचे आधारस्तंभ सन्माननीय अविनाशजी शेबाळी साहेबांचं शुभागमन आपल्याला पाहायला मिळतंय. आपलं आयोजन कमिटीच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत. नेहमीच अनेक स्पर्धेसाठी सातत्यानं उपस्थित राहत असतात. क्रिकेटवरचं प्रेम त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. असे सन्माननीय अविनाशजी शेवाळे साहेब युवा उद्योजक यांचं शुभागमन आपल्याला मुख्य व्यासपीठावरती पाहायला मिळतं. आपलंही मनापासून हार्दिक स्वागत. 36 धावा धावपलकावरती 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. निलेश पाटील गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतात. शेवटचं षटक. हाणामारीचं तोडाफोडीचं षटक. इथे पाहिलं गेलं तर पहिली धाव वेगाने कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा कॉल असेल. विशाल पाटील बॉल पर्यंत पोहोचतायत. सरावाचा अभाव जरूर पाहायला मिळतो. त्यामुळे फेकीमध्ये जी वेग कमी होता तो कमी आपल्याला पाहायला मिळाला विशाल पाटील यांच्या माध्यमातून. कारण अलीकडच्या काळामध्ये गावाकडे जास्तीचा स्थायिक असताना विशाल आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे शेतातील कामे असतील भरपूर साऱ्या गोष्टीमधून वेळ सरावाला थोडासा कमी मिळतोय. त्यामुळे क्रिकेटपासून थोडेसे दूरवरती पाहायला मिळतात. पुन्हा दाखवून टप्प्याचा बॉल. व्हाईट बॉलचा कॉल पंचांच्या माध्यमातून. त्यानंतर 1 फॉर दी ओव्हरचा इशारा ऑफिशियल पंचांच्या माध्यमातून. म्हणलं जातं सिगारेट पिवतो, कॅन्सर शराब पिवतो, डान्सर आणि अतिरिक्त ऊपर से गातो बाउन्सर पदचा बॉल आपल्याला हातात निलेश पाटील पाहायला मिळाले. खांद्यांचा वापर केला गेला होता. त्यानंतर पाहायला गेलं तर अतिरिक्त उसरी बॉलला मिळाली. फटका चांगला. याही बॉलने अंतर भरपूर गाठलं. बॉलला पाठवलंय. हाय आणि हँडसम स्वप्नीलच्या बॅटमधून येतोय मॅक्सिमम षटकार.
टोटल धावसंख्या 45 धावा. आणखीन एक मोठा स्ट्रोक याही बॉलवरती. जितकं अंतर तितकंच, जितकी उंची तितकं अंतर या बॉलवरती पाहायला मिळालंय. संघाचं अर्धशतक कंप्लीट. 51 धावा धावफलकावरती पाहायला मिळालेत. वैयक्तिक 49 धावसंख्येवरती स्वप्नील देवंगळे खेळतोय. या स्पर्धेमधील दुसरं अर्धशतक पाहायला मिळेल का? सकाळच्या सत्रामध्ये राजयुगमच्या माध्यमातून पहिलं अर्धशतक, संध्याकाळच्या दुपारच्या सत्रामध्ये स्वप्नीलच्या माध्यमातून आणखीन एक अर्धशतक पाहायला मिळेल का? आणि या स्पर्धेतील दुसरा अर्धशतकवीर पाहायला मिळतोय का? यस, दुसरा अर्धशतकवीर या स्पर्धेमधील बजरंग चषक 2025 स्पर्धेतील दुसरा अर्धशतकवीर आपल्याला पाहायला मिळतोय. स्वप्नील देवंगळे बॅट वरती करून मानवंदना द्यायची प्रेक्षकांना. 51 धावा त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळालेत. स्वप्नील देवंगळे नाम नाही ब्रँड आहे बॉस. मैदानाच्या आतमध्ये सांगत असताना शांत संयम इज इक्वल टू करेक्ट कार्यक्रम या खेळाडूचं सूत्र आपल्याला पाहायला मिळतंय. 15 बॉल मध्ये 51 धावा. अप्रतिम बॅटिंग. फटका फसलाय. मिस टाइम स्ट्रोक. बॉल भरपूर उंच क्षेत्ररक्षण बॉलच्या खाली. निलेश पाटील अप्रतिम कॅच पकडलाय आणि फलंदाजाचा खेळ समाप्त होत असताना पाहायला मिळतोय. 53 धावसंख्येवरती फलंदाज बाद झालाय. त्यामधील 51 धावा वैयक्तिक संघाच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजेच काय वन मॅन शो. एकटाच लढलाय वाघासारखा लढलाय आणि 51 धावसंख्या त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली. 53 धावा धावफलकावरती नवीन बॅटर विवेक वाघमोरे आपल्याला बॅटिंग करत असताना पाहायला मिळेल. विवेक वाघमोरे. त्रेपन्न धावा. स्क्रीनवरती स्वप्नीलला आपण पाहू शकाल काय बॅटिंग केली या खेळाडूने. 53 धावसंख्ये वैयक्तिक 51 धावा आपल्याला पाहायला मिळाला. विवेक आपल्याला नवीन खेळाडू बॅटिंग साठी पाहायला मिळतो. हाही खेळाडू बॅटिंग मध्ये पाहायला गेलं तर दर्जेदार खेळ करत असताना टेनिस बॉल क्रिकेटच्या हंगामध्ये आपण या खेळाडूला पाहिलंय. शेवटचा बॉल उडवलाय पण अघोषंकित क्षेत्रामध्ये. एकच धाव मिळतीये. 54 धावा. 55 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी टीम शिवप्रेमी स्पोर्ट्स आश्रम संघाला. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर 54 धावा 55 धावांची गरज असेल शिवप्रेमी स्पोर्ट्स आश्रम संघाला. चला लगेच क्षेत्ररक्षण लावायचं प्लीज. सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. शुभम आणि निलेश पाटील खूप कराड क्रिकेट असोसिएशन मध्ये आणखीन एक घातक जोडी म्हणून या जोडीकडे
टेनिस बॉल क्रिकेटच्या अंगामध्ये पाहिलाय. शुभम पाटील कमी वेळेमध्ये या खेळाडूने आपलं नाव चर्चेत ठेवलं. आयकॉनच्या यादीमध्ये सातत्यानं या खेळाडूचं नाव पाहायला मिळतं. (2022) या स्पर्धेमध्ये चला तिथे काही पाठीमागे एस्टर्नच्या पाठीमागे काही अतिरिक्त खेळाडू उभे आहेत. आपल्याला विनंती आहे प्लीज आपण सर्वांनी बसून घ्या. कोणताही अडथळा होणार नाही, कोणतंही गालबोट या स्पर्धेला लागणार नाही याची आपण दक्षता घ्यायची आहे. एस्टर्नच्या पाठीमागे काही खेळाडू अतिरिक्त उभा आहेत. आपल्याला विनंती आपण बसून घ्या. तिथे बसता येत नसेल तर व्यासपीठावरती येऊन बसा तरीही चालेल, पण आयोजकांना कोणताही अडथळा येणार नाही याची आपण दक्षता घ्यायची आहे. विनंती आहे प्लीज. दिलीप जाधव साहेब आपण कुठे असाल तर प्लीज मुख्य व्यासपीठावरती या. सलामीची जोडी आपण निलेश आणि शुभम अशी पाहतोय. शुभम पाटील स्ट्रायकर एंडला पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूला जर पाहायला गेलं तर निलेश पाटील लेफ्ट हँडेड बॅटर. गौतम गंभीर आणि वीरेंद्र सेहवागची जोडी असायची राईट आणि लेफ्टी, तशी शिवप्रेमी साई श्रीरंबे संघाची लेफ्ट आणि राईट हँडेडची जोडी. शुभम पाटील विस्फोटक, त्याच्यापेक्षा दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर निलेश पाटील विस्फोटक फलंदाज. अशोकजी होळवेकर साहेबांचं सुद्धा शिवबागमन आपल्याला पाहायला मिळतोय. आपलंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. नेहमीच शिवप्रेमी स्पोर्ट्स साई श्रीरंबे संघाची मॅच असली की हे व्यक्तिमत्व सातत्याने व्यास मैदानावरती उपस्थित राहत असतात. त्याचबरोबर लव्ह स्टारचे सुद्धा पांडुरंगजी शेवाळी साहेब हे सुद्धा मॅच पाहण्यासाठी आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपलंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर अधिकप्पा शेवाळे हे सुद्धा या मॅचचा आनंद घेण्यासाठी आलेले आहेत. म्हणजे ओढ फक्त आता युवा खेळाडूंना नाही आहे, तर ज्यांनी ज्यांनी लिजेंड क्रिकेट, ज्यांनी ज्यांनी जुन्या काळामध्ये क्रिकेट गाजवलंय ते सुद्धा या क्रिकेटपासून दूर गेलेले नाही आहेत. तर ते सुद्धा या स्पर्धेच्या दरम्यान आपल्या खेळाडूचा उत्साह, आपल्या खेळाडूंना आत्मविश्वास, आपल्या खेळाडूंना पाठबळ देण्यासाठी या व्यासपीठावरती या मैदानावरती उपस्थित असताना पाहायला मिळतात. आलेल्या सर्वांचं दुपारच्या सत्रामध्ये मनापासून आम्ही स्वागत करत आहोत. डाबरमॅन आलेला आहे, जपून राहा थोडस. चांगला स्ट्रोक, फटका चांगला आहे. शुभम पाटील लवकर पिक केला, बॉलला पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. स्टँड अँड डिलिव्हर षटकार. शुभम पाटील अप्रतिम बॅटिंग करतोय. या खेळाडूच्या बॅटिंगचा विषयच वेगळा आहे, कारण अगदी कोणाला वाटत नाही या खेळाडूकडे इतकी उत्तम शैली असेल. अगदी बॉलला लवकर ओळखतो, लवकर पिक करतो. खडे खडे बॅटिंग करत असताना आपण नेहमीच या खेळाडूला पाहतो आणि तशीच बॅटिंग त्याने या बॉलवरती दाखवली आहे. पुन्हा धक्का मी गतीने टाकलेला बॉल फुल टॉस बॉलवरती फुल टोल वसूल केला गेला. 6 धाब्यांसाठी आलाय षटकार. बॅक टू बॅक दुसरा षटकार. बाहुबली आपला हात वरती आला पाहिजे षटकारांसाठी, नाहीतर आयोजन कमिटी पगार कट करू शकते, नाहीतर जेवण मिळणार नाही. या आयोजन कमिटीच्या माध्यमातून कळवलेलं आहे. 12 धाबा धावफलकावरती आहेत. फटका फसला, मिस टाइम स्ट्रोक, दूरवरती राहील बॉल. क्षेत्ररक्षण पाहू शकाल. इथे पाहायला गेलं तर 2 धाबा कंप्लीट झाला. 2 धाब्याने धावफलक पुढे. टोटल 14 धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळालेत. बॉल नो मॅच लँड मध्ये आढळतो आहे. 2 क्षेत्ररक्षक पाठीमागे होते. 2 क्षेत्ररक्षकाच्या अगदी समोर बॉल आदत असताना पाहायला मिळतो. 14 धाबा धावफलकावरती असतील. जिंकण्यासाठी समीकरण पाहिलं गेलं तर 55 धाबांची गरज असताना 14 धाबा धावफलकावरती. डाबरमॅनला सुद्धा पहा, क्रिकेटचा आनंद घ्यायचा आहे, ते सुद्धा उपस्थित झालेले आहेत. आपलंही स्वागत आहे, कारण अलीकडच्या काळामध्ये जितकी भाषा माणसाला समजत नाही तितकी भाषा प्राण्यांना समजते आणि इमानदार सुद्धा असतात. कारण आज बैलगाडी क्षेत्रामध्ये बकासूर सारखा एक बैल आला आणि बैलगाडी क्षेत्राला मिळालेली क्रेज वाख्यांना जोगी राहिली आहे. पेडगावचं मैदान पाहिलं, यामध्ये कळालं बैलगाडीची क्रेज काय आहे. त्याचबरोबर सोन्या 50-50 खिल्लार क्षेत्रातलं सोनं, बिंजोर क्षेत्रातलं सोनं म्हणजे मथुर 1001 असे नामवंत बैल आपण नेहमीच बैलगाडी क्षेत्रामध्ये धावत असताना पाहतो.
या 3 बैलाने करत क्रेज या बैलगाडी क्षेत्रामध्ये इतकी वरच्या लेवलला नेऊन ठेवली आहे. पुन्हा चांगला स्ट्रोक इथे पाहायला गेलं तर खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. 4 धाब्याने धावफलक पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 19 धाबा. 19 धाबा धावफलकावरती पाहायला गेलं तर 18 धाबा बनवल्या गेल्या होत्या पहिल्या षटकामध्ये टीम धनंजय स्पोर्ट्स बुरबुशी संघाने. दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर आता धावसंख्या बनवली ती म्हणजेच 19 धाबा, म्हणजे एक पाऊल पुढे आपल्याला शिवप्रेमी स्पोर्ट्स आशिरंबे संघ पाहायला मिळतो. विजय आणि पराभवाच्या मध्ये कोण उभा आहे तर शुभम पाटील हे नाव आहे. पाटलाचा पोरगा कुठे कमी नाही हे मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. पाटील नावाचा ब्रँड आहे महाराष्ट्रामध्ये हे दाखवतोय शुभम पाटील आणि क्रिकेटच्या मैदानावरती सुद्धा दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आज प्रत्येकाची अभिमानाने छाती फुलावी गाबाच्या नावासाठी आज प्रत्येक जण क्रिकेट खेळतोय. इथे पैशाला महत्व नाहीये, इथे समोर दिसणाऱ्या लखलखत्या ट्रॉफीसाठी चाललेला हा संघर्ष आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळतोय. आज चर्चा रंगेल कोण जिंकलं बजरंग चषक 2025 ची स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये कोणत्या संघाने प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जिंकलं, कोण ठरला बेस्ट खेळाडू, कोण ठरला बेस्ट बॅट्समन, कोण ठरला बेस्ट गोलंदाज, कोण ठरला या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू, याच्या चर्चा सातत्याने रंगत असतात. आणि या चर्चांचं उदाहरण जेव्हा येतं तेव्हा KTR RBPL ची महत्वाची शेवटच्या क्षणी स्पर्धा येते आणि अक्षरशः 15, 16, 17 अजून डेट कन्फर्म नाहीये पण कदाचित ही डेट ठरू शकते. त्यामुळे इच्छुक खेळाडू लवकर आपण सरावामध्ये या आणि आपल्याकडे काही फ्रँचायझीचं लक्ष असू शकतं. त्यामुळे आपण सुद्धा सरावमधून आपला खेळ या खेळ स्पर्धेच्या माध्यमातून दाखवा. 19 धावा धावफलकावरती 19 धावा निलेश पाटील स्ट्रायकर एंडला. विकास गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतील. पुन्हा एकदा पहा, एक धाव मिळेल, दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जाईल का, एकच धाव मिळेल घोषंकीच्या माध्यमातून. एका धाब्याने धावफलक पुढे. 20 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. नाही बघितलं नाही, आता आठवत नाही मला. आलं नाही पुढे चांगला स्ट्रोक, क्षेत्ररक्षण खराब झालंय, बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाब्यांसाठी आलाय चौकार निलेश पाटील. 5 बॉल 5 षटकार. परुळेकर हॉस्पिटलचं मैदान आणि त्या मैदानावरती मारलेले 5 बॉल 5 षटकार आजही आठवत आहेत. वय झालंय पण खेळाडूचा उत्साह कमी नाहीये, खेळाडू मधला जोश कमी नाहीये, खेळाडू मधले जिंकण्याची उमेद कमी नाहीये. म्हणून म्हणलं जातं मोडून पडला संसार मोडला नाही, कना पाठीवरती हात ठेवून फक्त आणि फक्त लढ म्हणा. लढ म्हणणारे व्यक्तिमत्व अशोक रवळेकर साहेबांसारखे त्यांच्या पाठीमागे आहेत. त्यामुळे संघ अजूनपर्यंत खचलेला नाहीये आणि खचलेला नसताना चांगला खेळ सातत्याने करत असताना आपल्याला शिवप्रेमी स्पोर्ट्स आशिरंबे संघ पाहायला मिळतोय. संपतजी शेंडगे साहेबांसारखा एक खंदे समर्थक, खंदे स्पॉन्सर त्यांच्या वासोबतीला आहेत. त्यामुळे संघ सातत्याने उभारी घेत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 24 धावा धावफलकावरती. फटका फसला, मिस टाइम स्ट्रोक आणि फटका इथे पाहायला गेलं तर निराश करेल शिवप्रेमी स्पोर्ट्स आशिरंबे संघाला. आता नवीन बॅट्समन कोण पाहायला मिळेल, विशाल पाटील की अजून काही खेळाडू पाहायला मिळतील. मोठी विकेट इथे पाहायला गेलं तर निलेश पाटील यांच्या रूपामध्ये आपल्याला पाहायला मिळते. निराश केलं निलेश पाटील यांनी अशा दिवसामध्ये. जरूर एक चौकाराला संघाला गरज होती मोठ्या फटक्यांची आणि इतक्या लवकर येणं करता संघासाठी धोकादायक ठरू शकतं. कारण 24 धाबा आहेत तर मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा. अजूनही प्रत्येकाची धाकधूक लागलेली आहे कारण दुसऱ्या बाजूला शुभम पाटील स्ट्रायकर एंडवरती खंबीरपणे उभा आहे. 24 धाबा धावफलकावरती आहे. जिंकण्यासाठी अजूनही पाहायला गेलं तर 31 धाबांची गरज.
450 किलोमीटरचा प्रवास करून आलेले विशालजी पाटील साहेब बॅटिंगसाठी पुन्हा एकदा सज्ज आहेत. क्रिकेटची ओढ असेल ना तर तेव्हा अंतर पाहिले जात नाही. क्रिकेटच्या आपल्या गावाचं नाव पाहिलं जातं आणि गावाच्या नावासाठी 450 किलोमीटरचा प्रवास या खेळाडूने केला. दाद द्यावी लागेल या खेळाडूला. 1 वर्ष कराड तालुका क्रिकेट असोसिएशनची खंबीरपणे चालवलेली एक सीझन त्यांच्या माध्यमातून खंबीरपणे अगदी सुरळीतपणे त्यांच्या माध्यमातून अनेक स्पर्धा आयोजन केल्या गेल्या होत्या. अध्यक्ष पदावरती कार्यरत होते. त्यांच्या कारकिर्दीमध्ये अतिशय चांगल्या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाल्या. पुन्हा एकदा चांगला बॉल अगदी पाहायला गेलं तर ऑफसाईडच्या दिशेला टाकलेला बॉल, 4-5व्या स्टंपवरती टाकलेला बॉल फलंदाजाला बीट करून जात असताना आपल्याला पाहायला मिळतो. डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळेल. जिंकण्यासाठी आता समीकरणाचा विचार केला तर 8 बॉल 31 धाबांची गरज. चांगला स्ट्रोक पाहावं लागेल. डिस्टन्स किती मिळालंय आणि इथे पाहायला गेलं तर 6 धाबा पाहायला मिळतात. 30 धाबा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचा बॉल काय होईल? चौकार षटकार की पुन्हा एकदा डॉट? इथे जर षटकार आला तर मॅच मध्ये ट्विस्ट, मॅच पुन्हा एकदा रोमांचक स्थितीमध्ये पाहायला मिळेल. इथे डॉट आला तर पुन्हा एकदा मॅच मध्ये अगदी पुन्हा एकदा शेवटच्या क्षणापर्यंत या मैदानावरती लक्ष ठेवायला लावणारी मॅच ठरू शकते. एक महत्वपूर्ण बॉल, 7 बॉल 25 धाबांची गरज. एक षटकार येईल का, एक चौकार येईल का, एक विकेट येईल की डॉट? फटका फसला. एकच धाव मिळेल. एका धावेने धाव फलक पुढे. 31 धाबा, 6 बॉल 24 धाबांची अजूनही गरज या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. फर्स्ट नसतं तर मध्ये टाकले तो येतो लगेच. त्याला कुठे लांब आहे जो टायमिंगला मॅनेज होतो. पण कसं मॅनेज करतो काय म्हणतो मॅच? आणि ते टीम चांगली आहे ना. 6 बॉल 24 धाबांची गरज. शुभम पाटील स्ट्रायकर एंडला. गोलंदाजी मार्कवरती स्वप्नील. स्वप्नील आपल्याला पाहायला मिळेल. चोवीस धाबांची गरज. गोलंदाजी मार्कवरती स्वप्नील आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल शुभम टू आपण स्वप्नील टू शुभम. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय. दबाव जर भरपूर नक्कीच पाहायला मिळेल. थोडासा स्पीडअप घ्यायचा प्लीज विनंती आहे. थांब 2 मिनिटं एवढी मॅच होऊ द्या. काय झालं? बाहेर म्हणतो घ्या. ऑब्जेक्शन घेतल्या. आता बाहेर गेलं. जेवल्यानंतर बाहेर गेलं. वॉकिंगला गेला. स्मोकिंगला.
पहिला बॉल पहिल्याच बॉल वरती बॉलला पाठवलं बाउंड्रीच्या बाहेर. अप्रतिम स्ट्रोक, स्टँड अँड डिलिव्हर षटकार पाहायला मिळतोय. शुभम पाटील नाम नाही तर काम मोठं आहे या खेळाडूचं. आता तेच पाहायला मिळालंय. 18 धावांची अजूनही गरज. 5 बॉल 18 धावा. काय बॅटिंग केली आहे शुभम पाटीलने. एका बाजूने साथ मिळत नाहीये, दुसऱ्या बाजूने पाहायला लागले तर एक हाती किल्ला लढवतोय. वन मॅन शो दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. समोरचे बॉल लवकर पिक करतो आणि बॉलला अगदी सरस बाउंड्रीच्या बाहेर फेकून देत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत शुभमचा विचार केला तर 3-4 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. वैयक्तिक बॅटिंगचा विचार केला तर 7 बॉल 25 धावसंख्येवरती बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकामध्ये जर स्ट्राईक शुभमकडे असती तर अजून मॅचचा निकाल थोडासा स्पष्ट आपल्याला पाहायला मिळाला असता. आता मॅचच्या निकालाचा विचार केला तर थोडासा निकाल एकच धाव पाहायला मिळते. बारीक बारीक हड्डी नॉनव्हेज आहे ते पीस आहेत त्याच्यात. पुढे चांगला स्ट्रोक, शाही बॉल उडवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स हाय अँड हँडसम षटकार. शुभम पाटील रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाट बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी. नशीब बदलो न बदलो, वेळ मात्र नक्की बदलते आणि वेळ बदलवली या खेळाडूने म्हणून म्हणलं जातं. इथे पाहिलं गेलं तर अप्रतिम बॅटिंग करत असताना पाहायला मिळतो. 44 धावा 11 धावांची अजूनही गरज. बॉल बाकी आहेत 3 आणि जिंकण्यासाठी 11 धावांची गरज. म्हणून म्हणलं जातं आयुष्यामध्ये पुण्याला कमी गतीने टाकलेला बॉल. इथे पाहायला गेलं तर डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळेल जरूर. 2 बॉल 11 धावांची गरज. हा यस, आता 2 बॉल 10 धावांची गरज. पाऊस आहे ना म्हणतो साईडला पॅक आहे ना. पाऊस नाही तोपर्यंत त्याला पुढे जागत नाही तिथे. बाउंड्रीच्या आतमध्ये उडी मारेल तो. खाली उडी मारेल कॅमेरा घेऊन. खाली असं बांबू लावला कॅमेरा घेऊन उडी मारेल तो. पुण्याचा चांगला स्ट्रोक समोरच्या दिशेला तिथे बॉल अडवला. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. दुसऱ्या धावेचा कॉल आणि इथे पाहायला गेलं तर दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज धावबादच्या स्वरूपामध्ये बाद. जिंकण्यासाठी इथे पाहायला गेलं तर आत्ता गरज आहे ती म्हणजेच अजूनही 9 धावांची गरज. 1 बॉल 9 धावा. घडू शकतं या मॅच मध्ये काहीही. अनिश्चिततेचा खेळ म्हणून तर म्हणलं जातं. 1 बॉल 9 धावांची गरज. शुभम पाटील थोडासा निराश असेल या फटक्यावरती. 1 बॉल 9 धावांची गरज. खरं मॅच अजूनही पाहायला गेलं तर गोलंदाजाने एक चूक केली. विशाल गोलंदाजाने एक चूक केली तर मॅच नक्कीच निकाल बदलू शकतो. शुभम पाटील चांगले बॅटिंग करतो, चांगल्या फॉर्म मध्ये आहे. आतापर्यंत पाहिलं गेलं तर शुभम पाटील वैयक्तिक धावसंख्येचा विचार केला तर 10 बॉल 33 धावसंख्येवरती बॅटिंग करतोय.
फुल टॉस बॉल इथे पाहायला गेलं तर 4 धाव्यांचा चौकार आपल्याला जरूर पाहायला मिळेल. अगदी जवळपास संघ जर विचार केला तर 5 धाबांनी पराभूत असताना आपल्याला शिवप्रेमी स्पोर्ट्स आश्रम संघ पाहायला मिळतोय. चला यानंतर आपण टॉस करूयात. पुढील मॅच बुरबुशी 11 वर्सेस तुळसन या दोन संघाच्या दरम्यान पुढील मॅच. सॉरी, धनंजय बुरबुशी विरुद्ध तुळसन या दोन संघाच्या दरम्यान पुढील मॅच असेल. आपल्याला विनंती, आपण या लगेच टॉस करूयात आणि मॅचला सुरुवात करूया.